आई एक्युरा क्रिकेट क्लब आयोजित आई एक्युरा प्रीमियर लीग अक्षय यांना जी मॅन ऑफ द मॅच मिळाली होती त्यांनी सन्नी यांना देण्याचा निर्णय घेतला, कारण की सन्नी यांनी चांगलं षटक हाताळलं होतं. चला सामन्याच्या दिशेने वळत आहे. पुन्हा एकदा आपल्याला आशिष मेहर आणि विश्वास यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना दिसतंय. LNCC नवापूर या संघाचा विचार केला 2 चेंडूमध्ये 2 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 10 प्रकारे धावा गावल्या गेल्या त्या मात्र 3. चला आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात आली आहे. आता तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे, तर स्पर्धेच्या प्रवेशा फीबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील, त्या फॉर्मॅलिटी तुम्ही आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायची आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा लगावला गेल्या त्या 4. हलक्या हाताने येऊन ऑफसाईडला फक्त पंच केला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5. हलक्या हाताने खेळून काढला. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा लगावला गेल्या 6. गोलंदाजी मारवती ओमकार आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना आपण पाहतोय. आतापर्यंत या गोलंदाजाचा विचार केला तर खूप प्रभावित केलं. मागच्या 3 सामन्यामध्ये फक्त 6च्या आत धावा देण्यात सज्ज राहिलेला होता, पण आता परिस्थिती वेगळी. LNCC नवापूर संघाचा विचार केला तर सलामीवीर जोडी, ही जोडी सुद्धा आक्रमक खेळीसाठी जाणली जाते. मैदानाच्या आतमध्ये विश्वास आणि आशिष मेहर सारखा एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय आपण. 1 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा लगावला गेल्या त्या 7. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन आढळतोय. आणि 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा लगावला गेल्या तर 8. मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर लो स्कोरिंग सामने आपल्याला आजच्या दिवसात जास्त पाहायला मिळेल. कालच्या दिवशी विचार केला तर 30+ चेस होताना सुद्धा आपण पाहिलं होतं, पण आजच्या दिवशी 24, 25, 28चं जे आव्हान आहे ते खऱ्या अर्थाने संघाला कुठेतरी थोडंसं मुश्किल. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा लगावला गेल्या 9. एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. आशिष मेहर यांना माहिती आहे की पहिल्या 2 षटकामध्ये सिंगलला जास्त महत्त्व. एखादा खराब चेंडू आला, त्या खराब चेंडूवरती प्रहार केला जाईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा लगावल्या गेल्या त्या 11. 11. आणि आजच्या दिवशी विचार केला तर आई एक्युरा प्रीमियर लीगचा प्रथम पारितोषिकचा बकरा कोणता संघ कापणार आहे, आजच्या दिवशी संध्याकाळच्या क्षेत्रात आपल्याला नक्कीच माहिती पडणार आहे. वाईटचा इशारा वंचांचा. हलक्या हाताने घेऊन काढला. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा 13. मेराचं समीकरण घेऊया बेग. ऐकूया डीजेला एकदा. दुसऱ्या षटकानंतर धावफलकाची धावा लगावला गेल्या 13. मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. समीर याचा पहिला चेंडू यष्टीरक्षकच्या जवळ थ्रो. थोडा जलद गतीने आद्या मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दाद फेटाळली. फेटाळली गेली. बघा समीर गोलंदाजी मारवती आपण खऱ्या अर्थाने मागच्या सामन्यामध्ये या खेळाडूंनी सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. आपल्या गोलंदाजांनी एक चांगलं षटक मातीच्या विकेटवरती हाताळताना दिसतोय. धावफलकाची धावा 14. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. धावफलकाची धावा 15. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
हलक्यात त्याने घेऊन काढले. समीरचे विचार केला तर गोलंदाजी मारतात, चांगले चेंडू हातात, चांगल्या चेंडूवर पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढतात. मैदानाच्या आतमध्ये आशिष मेहर यांना सुद्धा माहिती आहे, खेळपट्टीचा अनुभव या खेळाडूंना सुद्धा खूप आहे की चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढायचं आहे. पण नाही थोडेसे मागे आले होते, पण फटका जास्त जोरात एक्झिक्यूट नाही केला गेला. बॅकअप आहे का? उत्तर यस असणार आहे मैदानाच्या दिशेने. आणि नेमा बॉयज या संघाचा विचार केला तर कमबॅक आणि बॅकअपचा खेळ गेला मागच्या हंगामामध्ये या संघाने आपल्याला खूप दाखवला होता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. धावफलकाला धावा लगावल्या गेल्या. 17 खतराचं समीकरण. कोणत्या संघाला इकडून खतरा निर्माण होणार आहे, कोणता संघ विजयपद घेऊन या सामन्यातून बाहेर येणार. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची मॅच. हलक्यात आणि चेंडूला घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाला धावा लगावल्या गेल्या तर 18. आतापर्यंत समीर याच्या प्रत्येक चेंडूवरती सिंगलला जास्त महत्त्व दिले जाईल. शेवटचा चेंडू मार्गस्थ. शेवटच्या चेंडूवर प्रहार करणार रोहित जयस्वालच्या हातात चेंडू आला नाही. बॉलवरती केले होते पण चेंडू जमिनी लगत राहिला आणि एक टप्पा घेऊन उंच उडाली अशी दिसली आणि अखेरकार षटक संपलं गेलं. षटकाच्या समाप्तीनंतर धाव पोहोचलं ते 19 वर. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. गणेश आपल्या संघासाठी शेवटचं आणि महत्वाचं षटक. आतापर्यंत खूपच चांगली कामगिरी. पहिलाच पुढचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू मर्यादित रेषेच्या बाहेर सरळ आणि विश्वास यांना मैदान सोडावं लागणार आहे. देऊया एकदा डीजेला संधी. पासून आभार असतील. आपण गुरुवारच्या दिवसापासून पाहतो या डीजे हितेशने आपल्याला सुद्धा प्रभावित करून सोडलेला आहे. आणि फुलटॉस चेंडूला इतका जोरात फटका सजवला होता की चेंडू पण फटका चांगला होता पण कुठेतरी चेंडू थोडासा चौकारापासून लांब राहताना आणि डिक्लेअर झोन मध्ये. आणि त्याच्या साथीने डीजे आदित्य याचे सुद्धा मनापासून आभार होते कारण की जेव्हा डीजे हितेश उपस्थित नसतील तेव्हा त्यांनी आपल्याला प्रभावित केलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एकविरा प्रीमियर लीग याच्या मार्फत जर का रचित पाटील प्रमुख आयोजक यांनी जर का शिस्तबद्ध लीग काय असतं याचं उदाहरण दिलं होतं तर इकडचे सर्वही कमिटी मेंबर सर्व लहान मुलं असतील यांनी प्रभावित करण्याचं काम प्रत्येक क्षेत्रामधून करणारं आपल्याला छोटं असं का मोठं बॅकफुट येऊन घेण्याचा प्रयत्न. धावतीची संधी आणि धावतीच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. रोहन जयस्वाल होते तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. देऊया पुन्हा एकदा डीजे हितेश यांना संधी. मध्ये आता वळतोय आपण. येणारे 2 चेंडू मार्गस्थ. धावफलकाची धावा 21. थोडसे संत गती स्वीकारावी लागते LNCC नवापूर या संघाला. आता मैदानाच्या मध्ये आशिष 2 चेंडू प्रहार केलाय ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल आणि थ्रो सुद्धा प्रॉपर हातामध्ये आला. धावजीच्या रूपात आशिष मेहर यांना मैदान सोडावं लागणार. देऊया एकदा डीजेला संधी. अपेक्षा होती त्यावर अपेक्षावर प्रणय उतरताना एक चौका शेवटच्या चेंडूवर आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 25 आणि 26 धावेचं आव्हान नेमा बॉयज या संघाला.
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. बघा खऱ्या अर्थाने आपण पाहतो विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग या स्पर्धेचा विचार केला तर आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवशी माहिती पडणार कोणता संघ प्रथम पर्वाचा मानकरी ठरणार आहे, विनर कोणता संघ असणार आहे, चॅम्पियन संघ आणि 50,000 आज रोख पारितोषिक कोणता संघ घेऊन जाणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आवर्जून बघायला कारण की विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिली स्पर्धा जिकडे बॉलर सुद्धा सायकलवर सवार होणार आहे आणि बॅटर सुद्धा सायकलवर सवार होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने वळला तर कोणता जो खेळाडू असेल तो ISPL ची 10 दिवसात सुरू होणारी स्पर्धा आपल्या घरी LED टीव्हीवर पाहणार आहे. आज संध्याकाळी रात्री आपल्याला नक्की माहीत पडणार आहे. शेवटी मैदानाच्या दिशेने वळूया. श्री गणेशा झाला नेमा बॉयज या संघाचा एकेरी धावेने 26 धावेचा पाठला करायचा आहे नेमा बॉयज या संघाला. आणि LNCC नवापूर मैदानाच्या आतमध्ये MCC कर्णधार आणि मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार आणि मैदानाच्या आतमध्ये विश्वासांनी यष्ट उद्ध्वस्त केल्यात राहुल यांच्या. कम ऑन डीजे. चॅलेंजर्स कर्णधार आले. MCC संघ कर्णधार पाठवायचा आहे. टॉस्का बॉक्स मध्ये जयेश पाटील आपली वाट पाहत आहेत. आमचे साथी समालोचक मयूर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समॅन रोहन जयस्वाल. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 2. फुलटॉस चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता पण फटका इतका काही चांगला एक्झिक्यूट झाला नाही बॅटमधून. आणि 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा 3. MCC संघ कर्णधार प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये विश्वास यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आता गोलंदाजी मारतो विश्वास. आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना आपण पाहू शकता 2 निर्धाव चेंडू या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा 3. आव्हानाचा विचार केला तर 26. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅकअप चांगला LNCC नवापूर या संघाकडून. चेंडू एकाकडून सुटला होता आणि मध्येच उंच मर्यादित रेषेच्या बाहेर चालला होता पण तत्वर एक फिल्डर आले आणि त्यांनी चेंडूला हात लावून आतमध्ये ढकललं. आता षटक संपलं गेले. धावफलकार धावा लगावला गेल्या त्या 4. MCC संघ जर का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जयेश पाटील तुमची वाट पाहत आहेत. MCC संघ प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला गोलंदाजी मारू. भूपेश अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय आणि यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना आपण सुद्धा पाहू शकतात. आशिष मेहर आलेले आहेत. पहिलं षटक खूप चांगलं षटक विश्वास यांनी हाताळलं. फक्त 4 धावा दिल्या आपल्या वैयक्तिक षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका सजवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू बॉलला लागून सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर सीमारेषा पार. कम ऑन डीजे. हलक्यातने घेऊन काढला तर रोहन जयस्वालला सुद्धा माहिती आहे की एक फटका चांगला आला. चौकारानंतर सिंगलला जास्त महत्व. चला आमचे साथी समालोचक मयूर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहेत.
आजच्या दिवसापासून 11:30 पासून आपण या साथी समालोचकाचा सुद्धा आवाज ऐकते. खऱ्या अर्थाने प्रभावित केले. वाखंड जो कामगिरी त्यांनी सुद्धा केलेली आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडवरतून वाईटचा कॉल आणि पंचांचा सुद्धा वाईटचा इशारा. आता या षटकामध्ये धावफलक 10. नाणेफेकीचा कौल समजवायचा आहे. हलक्या हाताने घेऊन काढलं. 11. मयूर नाणेफेकीचा कौल समजवायचा आहे. मोरेगाव चॅलेंजर्स नाणेफेक जिंकून. अच्छा, सोनूला पहिलं चेअरला जातं का? सोनू 2 मॅचचा हिरो ठरलाय म्हणून हात वरती करून नाचतोय. गाणं लावायला लागेल. हलक्या हाताने खेळून गेलं. धावफलक्या धावा पाहतोय आपण. 4 चेंडू नंतर 12. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक्या धावा लगावल्या गेल्या त्या 12. एक महत्वाचे षटक रोहित जयस्वाल आणि रोहन जयस्वाल दोन्ही मैदानाच्या आतमध्ये गुल्लक यांना बीट केले. बघा, गुल्लक अपकमिंग यंगस्टार असणार आहे. एक चांगली खेळ बेस्ट बॅटर म्हणून नेमाबॉल ज्याच्याकडे पाहिलं जातं. पण गोलंदाजी मारवरती गोलंदाज पाहतोय भूपेश यांना सुद्धा या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. निर्धाव चेंडू 12 धावा. स्टेटच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू सीमारेषा पार. धावफलक धावा 16. कमांड गेलं. पहिला चेंडूवरती मोठा फटका आला होता. तो मोठा फटका रोहन यांनी एक्झिक्यूट केला होता त्यांच्या बॅटमधून आला. नंतर शेवटच्या चेंडू रोहित जयस्वाल. खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है आणि रोहित यांचे कुठेतरी मैदानाचे रंग बदलणारी जोडी. धावफलक धावा लगावला गेला त्या 16. हलक्या हाताने रोहित गुल्लक आधीच धावून आलो. त्यांनी वेट कर सांगितलं होतं. धावफलक धावा 17. खतराचं समीकरण. येणारे 5 चेंडू. या 5 चेंडू ते सामना कोणत्या दिशेने चाललाय खूप काही सांगून जाणार आहे. कारण की 4थ्या षटकाच्या आधी 3रं षटक महत्वाचं आहे. येणारे 5 चेंडू 17 कोणत्या संघासाठी आहे? LNCC नवापूर का नेमा बॉयज संघ? दोन्ही संघ आणि रोहित जयस्वाल यांना माहिती आहे की सिंगलला जास्त महत्व. धावफलक धावा 18. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार आले जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये. तिकडे समीकरण कुठेतरी इक्वेशन बिघडलं. 10-8 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानामध्ये 16चा कॉल होता आणि मैदानाच्या रोहित जयस्वाल आधीच सुटले होते. यष्टिरक्षक सध्य होते पण स्वतःला मागे नेता आलं ही जमेची बाब राहिली. कारण की जेवढा वेगाने तुम्ही धावता तेवढाच तुमच्या शरीरावरती कंट्रोल सुद्धा पाहिजे. आणि एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 19 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा आशिष मेहर चुकी करताना 2 लगातार वाईड चेंडू. 10-7चं इक्वेशन वरून मैदानाच्या आतमध्ये आता कुठेतरी गणित चुकताना 10-6 वरती. जलद गतीने चेंडू हाताळला होता. बॅटची एज लागून विश्वास यांच्याकडे चेंडू गेला होता. 9-5चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 चेंडू. या 3 चेंडू महत्वाचे असतील. या 3 चेंडूवरती सिंगल रोखले जातील का शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी जाईल का एखादा मोठा फटका या षटकामध्ये एक्झिक्यूट केला जाईल? अटॅकिंग फील्ड आपण पाहू शकतो. 3 चेंडू या षटकातील मार्गस्थ आणि फुलटॉस चेंडूला घेऊन काढलं. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 22. येणारे 2 चेंडू. आशिष मेहर जलद गतीने चेंडू आदळला होता रोहन यांना. 22 धावा. आणि जलद गतीला फक्त दिशा दाखवण्याचं कार्य रोहन जयस्वाल यांना सुद्धा होतं. दोन्ही छोटे मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी एक प्रमुख भूमिका निभावताना एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात. शेवटचा चेंडू मार्गस्थ जिंकण्यासाठी 3 धावा. डिफेन्स या चेस. तर चेंडूला खेळून काढले. फुलटॉस चेंडू जलद गतीने हाताळला होता. त्या फुलटॉस चेंडूला खेळून काढला
आणि विजयाच्या दिशेने जातोय का, कारण की 6-2चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये कठीण बनतं. कारण की पहिल्या दिवशी स्वरूप इलेव्हनचा संघ खेळत होता, 6-2ची मॅच शेवटच्या चेंडूवर आली होती. दुसऱ्या दिवशी माफ करा, स्वरूप इलेव्हनचा संघ खेळत असताना 6-2ची मॅच शेवटच्या चेंडूवर आली होती. आता झालेल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रोहन. आपण यायचं आहे, आपला मॅन ऑफ द जर्सी घेऊन जायचे. त्याचप्रमाणे आता या पुढील सामना मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस MCC. मोरेगाव चॅलेंजर्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडून MCC संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलंय. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मोरेगाव चॅलेंजर्स संघाने. डीजे Goodbye, goodbye, goodbye.